नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मिश्र डाळींचे अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. कमीत कमी तेलामध्ये आणि खूप हेल्दी असा हा नाश्ता आहे. लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने हा पदार्थ खातात. तर ज्याच्याकडे अप्पे पॅन नाही आहे ते सुद्धा हा नाश्ता चांगल्या प्रकारे बनवू शकतील. तर तो कसा बनवायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर अप्पे बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. सोबतच 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, रेशनचा घेतला तरीही चालेल. तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सर्व डाळी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. तर हे सर्व अगोदर स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. आता सर्व डाळी याच्यामध्ये टाकून झाल्या की याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित हाताने चोळून ह्या सर्व डाळी धुवून घ्यायच्या आहेत. तर पहा, आता मी सर्व हे व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 पाण्याने. आणि याच्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला हे 1.5 ते 2 तासासाठी छान असं भिजत ठेवायचं आहे. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर याला 3 तासासाठी साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल. पण आपल्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे मी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. कुठलेही कडधान्य असो किंवा भाजीत टाकण्यासाठी आपल्याला डाळ भिजत घालायची आहे तर थोडंसं गरम पाण्यामध्ये घातली की ती पटकन भिजते. तर आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि चांगले वाटून घ्यायचं आहे. तर 2 बॅचेसमध्ये आपल्याला हे वाटायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. तर फक्त अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि बारीक असं याला दळून घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान आता याला बारीक दळले आणि कमीत कमी पाण्यामध्ये दळलेलं आहे. तर पहा, असं आपलं बॅटर असायला हवं. खूप जास्त पातळसुद्धा व्हायला नको. तर पूर्ण पीठ आपल्याला असंच आता दळून घ्यायचं आहे. तर सर्व तांदूळ दळून झालेले आहेत आणि आपलं पीठ आता तयार आहे. तर हे पीठ आपल्याला रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी. खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. कमीत कमी पाणी टाकून हे आपल्याला व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे म्हणजे ते पातळ होत नाही. आणि जर पातळ झालं तर अप्पे पॅनला चिकटतात, ते लवकर निघत नाहीत. तर आता रात्रभरासाठी ह्याला आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवूयात. आणि सकाळी पहा, छान असं पीठ आता फुगलेलं आहे मस्त. तर जेवढे आपल्याला अप्पे करायचे आहेत तेवढं पीठ एका भांड्यात काढून घ्यायचं आणि ह्याला 5 मिनटं आपण उन्हामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामुळे पीठ छान अजून आंबलं जातं. तर मी 5 मिनटं याला उन्हामध्ये ठेवलं होतं आणि मस्त पीठ पहा किती छान आंबवलं गेलं आहे. मस्त असं त्याला जाळी पडते याच्यामुळे. तर अशा पद्धतीने आता आपलं हे पीठ छान असं तयार झालेलं आहे. आणि आता आपण अप्पे बनवण्यासाठी घेऊयात. तर त्याच्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे, एक टोमॅटो बारीक कट केला आहे, थोडंसं गाजरसुद्धा कट करून घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता हे सर्व भाज्या आपण बॅटरमध्ये टाकून घेऊयात. तुम्ही आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. कोणाकोणाला गाजर आवडत नसेल तर ते स्किपसुद्धा करू शकतात. आता हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेऊयात. तर चवीनुसार मीठ आणि अगदी चमच्याच्या टोकावरती खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मीठ आणि सोडा पूर्णपणे पिठामध्ये मिसळला गेला पाहिजे अशा पद्धतीने छान असं याला मिक्स करायचं आहे. तर पहा, आता छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस सहज ठेवू शकता आणि जेव्हा अप्पे करायचे आहेत त्याच्या 1 तास अगोदर बाहेर काढून अप्पे बनवू शकता. तर आता आपण याला थोडासा तडका देऊन घेऊयात. तर एका पळीमध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली आहे, सोबतच काही कढीपत्त्याची पाने. मोहरी छान तडतडल्यानंतरच जिरे घातलेले आहेत.
आता थोडीशी पाणी आपण याच्यामध्ये तळसून घेऊया तेलामध्ये आणि ही फोडणी बॅटरवरती घालून घेऊ. छान असा त्याला मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने फोडणी आणि ते सर्व छान घातल्यामुळे याच्यासोबत चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही. असेच हे खूप टेस्टी लागतात आणि भाज्या घातल्यामुळे खूप हेल्दीसुद्धा आहेत. तर आता बॅटर छान तयार झालेलं आहे. व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेतलं आहे. आप्पे पॅन आता गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि सर्व बाजूने कांद्याच्या टरफलाने आपल्याला हे तेल असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे आप्पे पॅनला चिपकत नाहीत आणि ते चांगल्या प्रकारे निघतात. तर आता सर्व तेल लावून झालेलं आहे. आपण बॅटर आता याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर सुरुवातीला काय करायचं, बाजूने बॅटर टाकायचं आणि नंतर मध्यभागी टाकायचं, कारण मध्यभागी पॅन खूप जास्त तापलेला असतो, त्याच्यामुळे बाजूने अगोदर टाकून घ्यायचं. तर सर्व बॅटर टाकून झालेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे आपण याला मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. तर पहा 5 मिनिटानंतर छान असे आपले आप्पे शिजलेले आहेत आणि याला आपण असं पलटून घेऊयात. तर चमच्याने याला अशा प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचं आहे. अगोदर एक आप्पे आपल्याला उलटून बघायचा आहे. तो छान एका बाजूने खरपूस असा लालसर रंगाचा झाला तरच बाकीचे पलटवायचे आहेत, कारण जर आप्पे चांगले शिजले नाही तर ते मोडतात आणि पॅनला चिटकून बसतात. चांगले शिजल्यानंतर ते खूप पटकन अशा पद्धतीने निघतात. तर सर्व आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि अजून 5 मिनिटे दुसऱ्या बाजूने सुद्धा ते शिजवून घ्यायचे आहेत. तर पहा आता 5 मिनिटानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे छान शिजलेले आहेत, हलकेसे लालसर झालेले आहेत. आता आपले आप्पे तयार आहेत. तर ज्यांच्याकडे आप्पे पॅन नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा आप्पे बनवणं सोपं आहे. तर काय करायचं, एखादा नॉनस्टिक पॅन असेल किंवा मग आपण ज्याच्यामध्ये डोसा वगैरे करतो तो असेल किंवा आपला साधा तवा असेल तरीही चालेल. फक्त साध्या तव्यावरती तेल थोडं जास्त टाकावं. तर पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आप्पेचं बॅटर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने छोटी पोळी करून टाकून द्यायचं आणि त्याला 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तर पहा मस्त असं तयार होतं ते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याला पलटून घेऊयात आणि व्यवस्थित असं भाजून घेऊ. तर पहा किती पटकन ते उलटल्या जातं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिटे आता आपण याला भाजून घेऊयात. ज्यांच्याकडे आप्पे पॅन नाही आहे ते अशा प्रकारे आप्पे नक्कीच एन्जॉय करू शकतात. तर पहा छान असं आता हे आप्प्याच्याच चवीचं एक छोटंसं दिरडं आपलं तयार झालेलं आहे आणि टेस्ट मात्र याची सुद्धा आप्प्यांसारखीच लागते आणि दिसायलासुद्धा खूपच सुंदर दिसतंय. तर असे आता आपले हे आप्पे तयार झालेले आहेत. तर पहा हे दिरडंसुद्धा खूप छान लागतंय आणि मस्त अशी त्याला जाळी पडते. तर आप्पे खूप कलरफुल असे तयार झालेले आहेत आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात. त्याला खूप छान अशी जाळी पडते, आतमध्ये सुद्धा खूप मस्त अशी त्याला जाळी पडलेली आहे. हे आप्पे तुम्ही इडलीच्या चटणीसोबत किंवा मग साधी आपली हिरवी चटणी असेल त्याच्यासोबत नक्की खाऊ शकता आणि असेच सुद्धा ते खायला खूप छान लागतात. मिश्र डाळींचे हे आप्पे आहेत. खूप पौष्टिक असा हा नाश्ता आहे. लहान मुलांना सर्व प्रकारच्या डाळी ह्याच्यामुळे खाल्ल्या जातात आणि अशा प्रकारे सर्व डाळी आपल्या पोटामध्ये जातात. बऱ्याच वेळेस आपल्याकडनं एवढ्या सर्व डाळी खाणं होत नाही आणि लहान मुलांनासुद्धा डाळी नको वाटतात. तर या पद्धतीने तुम्ही त्यांना डाळी नक्कीच खाऊ घालू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.